नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेचा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये मात्र आता अनुराधा जरी श्रावणीशी भांडत असते, पण मात्र आता जेव्हा दौलतरावाची बाजू घेते श्रावणी आणि मात्र आता श्रावणीच्या मदतीलाही अनुराधा आता हात मिळवणी करत इकडे श्रावणी आणि अनुराधाची एकी करत आता इकडे मात्र अलकनंदाचा खरा चेहरा विश्वंभर समोर आणण्याचं या दोघींनी ठरवलेलं आहे। हो प्रेक्षकांनो, आता सात सुनेचे वाद विसरून आता इकडे मात्र सुनेचा स्वीकार करत अनुरागाने आता इकडे अलकनंदाला धडा शिकवण्याची शपथ घेतलेली आहे आणि त्यामध्ये इकडे आता श्रावणी सुद्धा तिची मदत करत आहे, तर शुभू सुद्धा साथीला आहे। कारण आता बाजू आलेली आहे दौलतरावाची आणि दौलतरावाचे आरोप, तिच्या नवऱ्याचे आरोप, लागलेले आरोप त्याच्यावर खोटे आहे हे सिद्ध करण्यासाठी आता अनुराधाने म्हणजे शुभूच्या आईने आता श्रावणीची मदत करण्याचं ठरवलेलं आहे। हो प्रेक्षकांनो, तर इकडे मात्र खूप जबरदस्त आणि भयानक असा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे। तर या सर्वांमध्ये आता इकडे दुसरीकडे आता अनुराधाचे डोळे उघडत आता शोभाचं सामान भरत आता शोभाला सुद्धा घराबाहेर काढलेलं आहे। हो प्रेक्षकांनो, आता लगेच या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे आणि कशा प्रकारे शेलारेच्या घरून आता शोभाची हक्कलपट्टी झालेली आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। इकडे मात्र आता श्रावणी विचारात पडलेली असते की काय झालं, 4 दिवस झाले आपल्या हाती काहीही लागलेला नाही आहे आणि मात्र आता 4 दिवस झाले पण आपण बाबावर लागलेले आरोप सिद्ध करू शकलो नाही की त्यांनी काहीही केलं नाही आहे। खरं तर कसं करावं, त्यावर अनुराधाला आता माहिती पडतं की दौलतरावांनी काही केलं नाही। यासाठी आता वारंवार ही जी काही आहे श्रावणी खूप कडी मेहनत घेत आहे आणि त्या बाईचा शोध घेत आहे, जिने आता अलकनंदाच्या सांगण्यावरून हे खोटं कटर असलेलं आहे। तेवढ्यातच आता सर्व काही डोळ्यांनी बघत असते ते म्हणजे हे अनुराधा आणि कुठं ना कुठं आता इकडे मात्र श्रावणीविषयी अनुराधाच्या मनात प्रेमाची पालवी फुटते। कारण आता जी श्रावणी सत्याची लढाई लढत असते आणि नेहमी आता इकडे मात्र सत्याविषयीच बोलत असते, तेव्हा घरासाठी ही श्रावणी किती करते हे अनुराधाला समजून चुकलेलं असतं। तेवढ्यात शोभा बोलते की अरे वा आई, खूपच छान, म्हणजे आता तू तुझ्या लेकीचं सुद्धा ऐकणार नाही, सुनेचंच ऐकणार आहे। आता मात्र बघ ना, मी काही केलं नाही तरी श्रावणीने आणखीन सुद्धा मला नाश्ता दिलेला नाही आहे। तेवढ्यातच आता अनुराधा बोलते की शोभा, हे बघ, तुला इथं राहायचं असेल ना तर मला आता तू यानंतर कधीही माझ्या कानात श्रावणीची चुगली करायची नाही आहे। बघ ना किती करते ती मुलगी, एवढी मुख्य म्हणजे शिक्षण मंत्र्याची मुलगी असून सुद्धा ती आपल्या बाबावरती जे घाणेरडे आरोप आता लावलेले आहेत त्या नंदा अक्काने, हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, तरीसुद्धा आता ते डावपेच ते विश्वंभर समोर आणण्यासाठी काय काय करत आहे ती, दिवस रात्र त्या बाईला शोध घेत आहे। खरंच तिला काय एवढी गरज आहे ग, काहीही गरज नाही आहे। ती आपल्याला सगळ्यांशी आता शुभूला घेऊन वेगळं राहू शकते, पण ती तसं काहीही करत नाही। म्हणून यानंतर आता तू माझ्या कानात श्रावणीविषयी काहीही सांगायचं नाही। तेवढ्यातच आता इकडे शोभा मात्र लगेच तिची आई असं बोलल्यानंतर आता शोभा वेगळाच कटर असते आणि घरात मात्र आता इकडे श्रावणीला काहीही गलती नसताना आता बघ ना, श्रावणी शोभाला उलटून बोलली आणि शोभाला काम करण्यासाठी सांगितलं असं ती बोलते आता अनुराधाला। तेव्हा अनुराधा आता मोठ्यात ओरडते ते म्हणजे शोभा, आणि शोभा शांत बस, मला माहिती आहे की श्रावणीनेच पूर्ण काम केलं आणि तुला काहीही बोललेलं नाही आहे, तू जाणून बुजून का तिच्यावर असं आरोप लावते। खरंच शोभाना, आता मात्र बाद झालं, तू आता तुझ्या नवऱ्याची बॅग भर आणि तुझी बॅग मी स्वतः भरतो, आता बाद झालं, श्रावणीला त्रास द्यायचं नाही, मी तुला 2 दिवसापासून सांगते असं अनुराधा आता शोभाला बोलते आणि इकडे मात्र शोभाची बॅग भरत आता तिला तिच्या घरी जाण्यासाठी सांगते। तेव्हा मात्र आता शुभू आणि श्रावणीला प्रचंड आनंद झालेला असतं आणि इकडे मात्र अनुराधा आता लगेच श्रावणीला बोलते की श्रावणी बाळा,
कसलीही भीती बाळगू नको. आता ही अनुराधा शेलारे तुझ्या सोबत आहे आणि आपण आता 7 सुना दोघीही मिळून आता लवकरच त्या बाईचा शोध घेत विश्वंभर समोर आता इकडे मात्र अलकनंदाचं भांड फोडूया. तर आता होते तसंच इकडे मात्र आता 7 सुनीची जेव्हा ऐक्य होते तेव्हा मात्र आता ज्या बाईला पैसे देऊन दौलतरावावर नको ते आरोप करण्यासाठी सांगितलेलं असतं ती बाई आता इकडे लगेच हाती लागलेली असते. ते म्हणजे आता अनुराधा आणि श्रावणीच्या. लगेच आता त्या बाईला घेऊन ते विश्वंभरकडे जातात आणि आता विश्वंभरकडे जाऊन आता इकडे ती बाई खडाखडा बोलते की हो, आता मला अलकनंदानेच पैसे दिले होते आणि दौलतरावावर असे आरोप लावण्यासाठी सांगितले होते. तेव्हा मात्र आता अनुराधाच्या मनाला शांती होते आणि आता इकडे 7 दिवसाचं चॅलेंज जे काही श्रावणीने घेतलेलं आहे ते आता इकडे श्रावणीच त्याची विनर झालेली असते आणि अलकनंदाची सुद्धा आता या वाईट वृत्तीच्या बाईची सुद्धा विश्वंभरने हकलपट्टी केलेली असते. तर अशा प्रकारे आता या 2 विलनचं जी म्हणजे शोभा श्रावणीची ननद हिची सुद्धा घरातून हकलपट्टी झालेली आहे. अनुराधाने आता श्रावणीसोबत हात मिळवणी करताच तर इकडे मात्र आता विश्वंभरने सुद्धा आता इकडे या अलकनंदाला घराबाहेर काढलेला आहे. पण आता अलकनंदाने इकडे शोभाशी हात मिळवणी करत खूप मोठा भयंकर आता कट रचलेला आहे आणि या कटातून आता अनुराधा श्रावणीची कशी मदत करत तिला बाहेर काढणार हे पाहणं सुद्धा तेवढंच रंजक आहे. आणि असे जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन. स्वामी समर्थ.